आत्ताच माननीय अध्यक्षांनी जसं सांगितलं तसं आपला हा 3 दिवसीय बालगंधर्व परिवार महोत्सव आहे आणि या महोत्सवामध्ये 3 दिवसांमध्ये आपण जवळजवळ सर्व कलांचा सुरेल संगम असलेला सांस्कृतिक सोहळा अनुभवणार आहोत आणि त्या सगळ्या कलांचा संगम असलेली कार्यक्रम पत्रिका मी आत्ता तुमच्यासमोर वाचली आहे. सगळ्यात पहिला दिवस असेल 25 तारखेचा 25 जून. त्यामध्ये सकाळी सुरुवात होणार आहे, अर्थातच 9:30 वाजता सुरुवात होईल आणि ती आहे गणेश वंदना. सादर करते आहेत सतीश सातारकर आणि सहकारी आणि त्यासोबतच त्यांच्या संस्थेचं नाव आहे नृत्यज्योती कथ्थक विद्यालय सातारा. यानंतर आपण गणेश वंदनेनंतर लगेचच आपल्या सरस्वतीचं पूजन आपण नेहमीच करतो विद्येची देवता म्हणून. यावर्षी विशेष औचित्य म्हणून बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिनासाठी आमच्या माननीय अध्यक्षांच्या पुढाकारामधून यावेळेस आम्ही भरतनाट्यम आणि कथ्थक असा सुरेल संगम तिन्ही दिवस केलेला आहे. त्यातच सरस्वती कौतुकम हे सादर होणार आहे गणेश वंदनेनंतर आणि ते आहे सादर करते आहेत रुचा निलेश खरे. त्यानंतर क्लासिकल फ्युजन सादर करते आहेत कुमारी वैष्णवी धोकटे, श्रावणी धोकटे आणि सहकारी. त्यानंतर संगीत नाट्य प्रवेश म्हणजे नेहमीच आमचा सगळ्यांचाच खूप छान उद्देश असतो आणि आमच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष हेच बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष आहेत, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी कायमच सगळ्या कलांचा संगम कसा होईल याचा उद्देश घेतलेला आहे आणि आपण बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा करतोय म्हणून बालगंधर्वांच्या सगळ्या छान अशा कलात्मक प्रस्तुती कशा होतील यासाठी खास यावर्षी असणार आहे ते म्हणजे संगीत नाट्य प्रवेश आणि त्यामध्ये असणार आहे अर्थातच बालगंधर्वांच्या गाजलेल्या संगीत नाटकातील प्रवेश आणि पदे प्रस्तुती करतायत कलाद्वयी संस्था पुणे. यानंतर असणार आहे उद्घाटन जे आपला नेहमीच भव्य दिव्य सोहळा असतो आणि त्या सोहळ्यामध्ये जीवनगौरव पुरस्कार आपण प्रदान करतो आणि अर्थातच जीवनगौरव पुरस्कार यावर्षी असणार आहे ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री आणि आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व ज्यांना आपण आऊ म्हणतो पण ज्यांचं पूर्ण नाव आहे उषा नाडकर्णी. त्यांना यावर्षीचा बालगंधर्व परिवाराचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्यासोबतच त्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असणारी दिग्गज मान्यवरांची मंडळी आहे. त्यामध्ये आहेत उल्हासदादा पवार, त्यासोबतच माननीय राजेंद्र भोसले, माननीय सूरज मांढरे, त्यासोबतच माननीय संजयजी चोरडिया आणि सिने नाट्य अभिनेत्री आणि सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व अर्थातच प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे. यानंतर आपण पुढच्या कडे वळतो आहेत आणि अर्थातच यानंतर दुपारी 1:30 ते 1:15 असा असणार आहे तो कार्यक्रम कथाकथन म्हणजे ललित साहित्याला सुद्धा कसं प्राधान्य दिलं जाईल हे आमच्या अध्यक्षांनी बघितले. ते आहे कथाकथन संगीता इनामदार यांचं सादर करते आहेत त्या आणि त्यानंतर संगीत बारी आहे सादर करते आहेत न्यू अंबिका कला केंद्र वाखारी चौफुला. त्यानंतर महिला राज्य आभारित असणाऱ्या टीव्ही मालिकांविषयी रंगतदार गप्पा आणि त्याचं शीर्षकही तितकंच छान आहे मालिकांच्या मालकिणी आणि यासाठी निमंत्रित आहेत उषा नाडकर्णी, वर्षा उसगावकर, प्रिया बेर्डे, पूजा पवार, सुरेखा कुडची, तेजस्विनी लोणारी आणि रमा नाडगोडा. सूत्रसंचालन करणार आहेत राजेश दामले. यानंतर स्ट्रगलर्स साला या लोकप्रिय वेब सिरीज मधील कलाकारांचा मनमोकळा गप्पांचा कार्यक्रम असणार आहे. त्यामध्ये सहभागी आहेत कुशल भद्रिके, अभिजित चव्हाण, विजू माने, संतोष जुवेकर आणि त्यांची मुलाखत घेणार आहेत खुमासदार मुलाखतकार वेब पोर्टल ज्यांचं खूप प्रसिद्ध आहे अशा अश्विनी रायघोडे कोळेकर. यानंतर आहे मुसाफिर है हम तो या गझलचा कार्यक्रम. कारण आजपर्यंत बऱ्यापैकी सगळे कला प्रकार झाले पण यावर्षी गझलचाही समावेश केला आहे. मुसाफिर है हम तो या गझलचा कार्यक्रम सादर करण्यासाठी खास येत आहेत आणि ते आहेत सुरप्रीत अशोक. त्यांच्यासोबत गायिका आहेत गायत्री गुलहानी. असं छान असं सादरीकरण तिथे असणार आहे. त्यानंतर व्हॅलेंटाईन डे आणि अलाड पलाड आणि आम्ही जरांगे या 3 चित्रपटांचा प्रीमियर म्हणजे त्यांचं छान असं प्रमोशन होणार आहे. ते आहे 8:15 ते 9. त्यानंतर शेवटचा कार्यक्रम संगीत रचने आहे संध्याकाळी रात्री 9:30 ते 12:30 आणि तो आहे मोहम्मद रफी साहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त रफी साहेबांच्या गीतांचा कार्यक्रम गफार मोमीन प्रस्तुत रफी 100. यानंतर बुधवार दिनांक 26 जून कार्यक्रम सकाळी सुरू होणार आहे 10:30 वाजता. सर्वप्रथम असणार आहे सर्व कलाकारांच्या गुणवंत
त्यांच्या पाल्यांचा सन्मान सोहळा, त्यानंतर असणार आहे महिलांसाठी लावणी शो आणि सादरकर्ते आहेत नामवंत लावणी सम्राज्ञी आणि विशेष उपस्थिती आहेत आपल्या सगळ्यांच्यासाठी खास असणाऱ्या माननीय स्वरूपा दिदी मोहिते पाटील आणि सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि प्रियाताई बेर्डे। यानंतर पुढचा कार्यक्रम आहे तो दुपारी 4 ते 5 नाट्यप्रवेशांचा गजरा। यामध्ये मराठी रंगभूमीवरील गाजलेल्या 4 व्यावसायिक नाटकातील नाट्यप्रवेश, एकच प्याला, बुवा तिथे बायकात, दुरितांचे तिमिर जाळो आणि अर्थातच गाढवाचं लग्न अशा दिग्गज नाटकांमधली नाट्यप्रवेश सादर करण्यासाठी तितकेच दिग्गज कलाकार आहेत राज कुबेर, अभिषेक अवचट, माधवी जोशी अवचट, निखिल केंजळे, प्रदीप फाटक, अश्विनी थोरात, सुशील कुमार भोसले, मच्छिंद्र आणि त्यासोबत सुरेश जोग, गौरी रत्नपारकी, राजन कुलकर्णी आणि सर्व कलाकार। यानंतर असणार आहेत आपल्या पुढचा कार्यक्रम 5:15 ते 6:15 तो आहे विश्वश्रेष्ठ कान आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये खास जिचा नावलौकिक झाला आणि जिला स्टँडिंग ओव्हेशन दिलं गेलं, जिच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट झाला अशा आपल्या मराठी नाट्य चित्रपटसृष्टीचं भूषण ठरलेली अभिनेत्री खास आहे ती म्हणजे छाया कदम। यांच्या मुलाखतीसाठी छान खास आपला हा दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम आहे, त्याला मुलाखत घेणार आहेत श्रीराज काजी सर। यानंतर आहे पुणेरी तडका, यामध्ये पुण्यनगरीतील प्रथितयश कलाकार छान अशा स्किटचा कार्यक्रम करणार आहे, ज्यामध्ये रजनी भट, आशातारे, सिद्धेश्वर धाडबुके, आनंद जोशी, सीमा पोटे, सुधाकर पोटे, त्यासोबतच बाळासाहेब निकाळजे, संजयजी मगर, हेमा कोरबरी आणि त्यासोबतच आहेत हसन शेख आणि इतर कलाकार। यानंतर असणार आहे प्रसिद्ध व्याख्याते ज्यांना तुम्ही सगळे यूट्यूबवर खूप छान ओळखता आणि ते आहेत श्री गणेश शिंदे। जीवन सुंदर आहे या व्याख्यानावर या विषयावर त्यांचं प्रसिद्ध असं व्याख्यान ते तिथे सादर करणार आहेत आणि रात्रीचा शेवटचा कार्यक्रम 9:30 वाजता असणार आहे, तो पुन्हा एकदा आपण संगीत रजनीनीच करतोय, तो आहे स्वर्गीय राज कपूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त खास होणारा आरके यांच्या कार्यकालाचा उजाळा देणारा कार्यक्रम आणि त्याला सादर करतायत प्रसिद्ध गायिका मनीषा लताड आणि संचर। यानंतर गुरुवारचा म्हणजे शेवटचा दिवस 27 जून या दिवशी छानशा अशा कार्यक्रमाने पुन्हा एकदा सुरुवात होती आहे, ते म्हणजे अंजली राऊत नागपूर यांचे भरतनाट्य नृत्य आणि शालिनी शैलेश लोखंडे यांचं भरतनाट्यम आणि कथक फ्युजन। यानंतर असणार आहे 11:15 ते 12:15 मराठी संगीत रंगभूमीचे तारणहार दिग्गज नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी निमित्त खास असणारा कार्यक्रम, त्यांचं स्मरण आणि गप्पा गाणी। सहभाग आहेत निर्माते अभिनेते विजय गोखले, ज्ञानेश पेंढारकर, ज्येष्ठ अभिनेत्री दीप्ती भोगले आणि याचं सूत्रसंचालन करणार आहेत प्रसिद्ध निवेदिका आणि सूत्रसंचालिका डॉक्टर वंदना बोकीर कुलकर्णी। यानंतर असणार आहे महाराष्ट्राची लोकधारा, सादरकर्ते आहेत पुण्यनगरीतील प्रतीक यश, गुणवंत आणि अतिशय श्रेष्ठ असे कलावंत। यानंतर असणार आहे आपण 4:30 ते 6 ज्या आतुरतेने वाट पाहिलेल्या बाई ग या चित्रपटाचा छान असा प्रोमो आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी त्याच निमित्ताने खास अभिनेते आणि त्या चित्रपटाचे सर्व असणारे स्वप्नील जोशी आणि सहकलाकार यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम असणार आहे आणि त्यांच्याशी गप्पा आणि मुलाखत करण्यासाठी खास प्रतिथयश व्यक्तिमत्व सौमित्र पोटे। यानंतर असणार आहेत लोकगीतांचा कार्यक्रम आवाज महाराष्ट्राचा, सहभाग गायत्री शेलार, किशोर जावळे, सार्थक शिंदे, अमर पुणेकर, अजय गायकवाड आणि त्यांच्यासोबतच महागायक चंदन कांबळे। यानंतर असणार आहे सुप्रसिद्ध उद्योजक ज्यांना आपण सगळेच ओळखतो पुनीतजी बालन यांच्याशी वार्तालाप खास केला जाणार आहे। त्यांच्याशी वार्तालाप करण्यासाठी खास निमंत्रित आहेत विनोदजी सातव आणि त्यांच्याबरोबरच त्यानंतर माननीय पुनीतजी बालन यांच्या शुभ हस्ते बालगंधर्व रंगमंदिराचा 56वा हा वर्धापन दिन आहे म्हणून 56 किलोचा केक त्यांच्या हस्ते कट करून हा भव्य दिव्य सोहळ्याची सांगता माननीय पुनीतजी बालन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे आणि शेवटचा कलाविष्कार म्हणजे रात्री 9:30 ते 1 वाजेपर्यंत असणार आहे प्रसिद्ध गायक आणि आपण ज्यांना ओळखतो असे माननीय श्री हिम्मत कुमारजी पंड्या यांचा LP नाईट हा कार्यक्रम आणि असा छान भरगच्च कार्यक्रमाचा आनंद आपण सगळे घेणार आहोत। पुरस्काराची घोषणा तर आमच्या माननीय अध्यक्षांनी केलेलीच आहे, त्यानंतरची सूत्र मी सुपूर्द करते माननीय परागजी चौधरी यांच्याकडे।